आजाराशी लढताना आता पैशांची चिंता सोड, कारण मुख्यमंत्री सहाय्यता निधी तुमच्यासाठी धावून येणार आहे, तेही अवघ्या 8 तासात। कागदपत्रांचा ढिगारा नाही की सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणं नाही, सरकारने आणली एक अशी सिस्टीम की जी थेट रुग्णालयातूनच तुमचं काम फत्ते करेल। चला तर पाहूयात त्याचा हा खास रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करते। गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी राज्य सरकारने मदतीचा हायवे तयार केलाय। मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्यासाठी रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना अर्ज भरण्याची गरज नाही अशी नवीन ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली आहे। ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत ते रुग्णालय प्रशासन स्वतः सर्व कागदपत्र ऑनलाईन अपलोड करेल। या प्रक्रियेमुळे अर्जाची छाननी होऊन अवघ्या 8 कार्यालयीन तासात मंजुरी मिळणार आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रणालीचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या योजनेची व्याप्ती ही किती मोठी आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। एप्रिल 2025 ते मार्च 2026 या एका वर्षात राज्यातील तब्बल 40,776 रुग्णांना या योजनेचा आधार मिळालाय। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात 333 कोटी 6 लाखांहून अधिक निधी थेट रुग्णांच्या उपचारासाठी वितरित करण्यात आलाय। नवीन ऑनलाईन सिस्टीममुळे ही मदत मिळवण्याचा वेग अधिक वाढणार आहे। रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि पैशांअभावी कोणाचाही प्राण जाऊ नयेत, हाच यामागील मुख्य उद्देश आहे। अधिक माहितीसाठी 1800-123-2211 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आलाय। तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय दिरंगाई संपवणं हा खऱ्या अर्थाने रुग्णांना दिलेला एक मोठा डिजिटल आधार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे गरीब रुग्णांच्या उपचारातील मोठा अडथळा दूर झालाय। नातेवाईकांची धावपळ संपली, मदतीची नवी पहाट उजाडली। सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी सरकारची ही साथ मोठी असंच म्हणावं लागेल। वेळेवर मिळणारी मदत हीच खरी माणुसकी आहे आणि हीच माणुसकी ऑनलाईन प्रणालीतून प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचणार आहे। आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी सरकारने उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।